तर बघा युट्यूब फॅमिली, तर मी नळ्या तळून घेतले डाळ भातासोबत खायला, कारण डाळ भात असंच खायला छान वाटत नाही, डाळ भातासोबत नळ्या पाहिजेत. आणि इकडे बघा डाळ आहे आपली, डाळीला छान अशी आपल्याला उकळी फुटू द्यायची, डाळीला फोडणी दिलेली आहे. नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला आपली आजची रेसिपी कशी वाटते. तर नमस्कार युट्यूब मंडळी, सगळे कशात आशा करतो सगळे मस्त असतात. तर चला आज अर्चना बनवणार आहे मस्तपैकी डाळ भात कुरमुडे. कुरमुडे म्हणजे आपले गावाकडे भेटतात त्या नळ्या वगैरे तळत आहे अर्चना. तर चला तुम्हाला दाखवतो, म्हणलं चला गपचूप पाहून इकडे पहिलं व्हिडिओ काढावा आणि मग अर्चनाकडे हळूचकून जावा. चला आपण जाऊन बघू अर्चना नेमकं काय करते. तर बघू शकता, हे बघा इकडे अर्चना आहे. अर्चना काय करायला लागली? डाळ भात. डाळ भात करायला लागली. तर चला दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने, इकडनं तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. तर अर्चना बनवत आहे मस्तपैकी डाळ भात. तर चला लावतो आता बॅक कॅमेरा पटकन. बघू शकता इकडे अर्चना आहे. अर्चना आज अर्चना बनवणार आहे डाळ भात. त्यासाठी अर्चनाने काय काय साहित्य घेतलेलं मी तुम्हाला ते नक्की दाखवायचा प्रयत्न करतो. आणि आज डाळ भात अर्चना याच्यासाठी करते कारण की मुलं आज सकाळी गेलेले आहेत शाळेत. तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर आज त्यांच्यासाठीच खास डाळ भात बनवत आहे अर्चना, आहे ना? हो, सगळ्याच बनवायला लागली. सगळ्यालाच? अरे यार, मला वाटलं फक्त पोराला डाळ भात बनवायला लागली. नाही, आता दळण करायचं, दळण संपलंय. बरं. तर बघू शकता मी इकडे नळ्या पण तळून घेतलेल्या आहेत. नळ्या डाळ भातासोबत खूप छान लागतात, तर नळ्या पण घेतल्यात तळून. या इथं मस्त नळ्या आहेत. तुम्हाला कोणाकोणाला आवडतात नक्कीच कमेंट करा. तर हे बघा इकडे डाळ पण शिजून घेतली मी. कुकर लावला होता अगोदरच, मी डाळ शिजून घेतलेली आहे. आपला व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं म्हणून मी. आणि टमाटर डाळी तर शिजून घेतलंय का? हो, टमाटर डाळीतच शिजून घेतलंय मी. असं का? असंच करतात. आणि त्यासाठी बघा इकडे मी लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि ही जिरे मोहरी. तर चला आपण टाकू मस्त पटकन डाळीला फोडणी. नक्कीच सगळ्यांनी व्हिडिओ बघत राहा. कुरमुडे खाऊन बघू का? का ना, कसे झालेत? खाऊन बघू का? हो. भारी झाली ती. तर चला आपण गॅस पेटवलेला आहे, कढई पण ठेवली. मी आज कढईमध्येच फोडणी देणार आहे. रोज मी टोपामध्ये फोडणी देते, पण मी आज कढईमध्ये फोडणी देणार आहे. कारण नळ्या तळून घेतल्यात म्हणलं, त्याच्यामध्ये तेल आहे, त्याच्यात अजून थोडंसं तेल टाकते आणि मस्त त्याच्यातच फोडणी देते. तुम्हाला कोणाकोणाला डाळ भात आवडतोय नक्कीच कमेंट करून सांगा. ह्याला तर मी एकटाच खाईन. हे एवढ्या? हो. बापरे, एवढ्या नळ्या एकट्या खातात? मी ह्या नळ्या 2 टाइम खाईन, 2-3 टाइम खाईन. मी एकटाच खाईन ते ना. वा. ते नळ्या जास्त खायला पण आवडत नाही, लगेच मळमळ. बरं, त्या थैलीत घालून ठेवा मग नरम होत्या. तेच करायचंय, खायलाच म्हणून बसले मी. तर चला घेऊ पटकन डाळीला फोडणी देऊन. आता लेकरं पण येते शाळेतून. दादूला आले आले जेवायला लागते, कारण तू सकाळी पण नाश्ता करत नाही आणि शाळेत पण जेवत नाही. ते म्हणते मला जेवण आवडत नाही, त्यासाठी पटकन जेवण बनवावं लागतंय. तर चला आपण पटकन देऊ डाळीला फोडणी. तर हे बघा इथे जिरे आहेत, हे टाकून घेऊ आपण अगोदर. जिरे टाकून झालेत. आता मी टाकणार आहे लसूण. तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते. अजून कुठली रेसिपी जर बघायची असेल तर कमेंट करून सांगा. नक्कीच आपण ती पण रेसिपी बनवूया. लसूण छान असं फ्राय करायचं आहे आपल्याला. जिरे छान झाले फ्राय. लसूण झाल्याच्या नंतर मी टाकणार आहे इथं कढीपत्ता. हे कढीपत्ता बघा, बघू शकता खूप छान असं फ्राय होतंय. आता अरे वा 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 वा, मस्त तडका बसालाय वरणाला बाबा. तर आता आपण टाकूया कोथिंबीर. कोथिंबीर टाकून झालं की आपल्याला टाकायची मस्त शिजलेलं वरण म्हणजे डाळ. आता मी टाकते कोथिंबीर. आणि सगळ्यांनी पटापट पटापट लाईक करायचं, कमेंट करायचं, सपोर्ट करायचा. आपला व्हिडिओ महाराष्ट्रातून कुठून पाहता कमेंट करून सांगायचं भावांनो बहिणींनो, आहे का नाही बरं? हो. तर म्हणलं आता बरेच दिवस झाला आपण व्हिडिओ काढले नाही. माझी तब्येत खराब होती तेव्हा काढत होते, तरी पण आपले प्रयत्न चालू आहेत. म्हणजे आज थोडं बरं वाटतंय. तर चला आपण थोडीशी डाळीची रेसिपी दाखवूया. तर बघा छान असं फ्राय झालेला आहे आपला डाळीचा मसाला. मसाला म्हणजे काही जास्त लागत नाही. कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे, मोहरी, आता हे बघा इथं लसूण आणि इकडे ही असली शिजलेली डाळ. ही वरण आहे. ही कुकर मध्ये शिजून घेतली बरं का. तुम्ही बी कुकर मध्ये शिजून घ्या. चला आपण टाकू आता डाळ. चला आता पटकन. तर बघू शकता छान. वा 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 वा, लय भारी मित्रांनो डाळ तडका बसलेला आपला. बघू शकता तुम्ही काय डाळ झाली. हा हा हा, एकदम भारी. कमेंट करून सांगा डाळ कशी झाली बरं का. तर आपण डाळीला तडका दिलेला आहे, तुम्ही तर बघितलंच आहे. आणि आम्ही म्हणजे असं कॅमेरा स्टॉप करत नाही, तुमच्या समोर डाळीला फोडणी दिली. तर नक्कीच अशीच फोडणी ज्याला कोणाला द्यायची असेल तर आपण ओरिजिनल दाखवा, क्वालिटी क्वालिटी. तर आम्ही बघा मस्त छान अशी मी फोडणी दिलेली आहे. तर आपण बघू आता त्याच्यामध्ये मीठ बीठ बरोबर आहे का. बरोबर आहे का? सगळं एकदम बरोबर आहे, परफेक्ट आहे. मी तिखट डाळ का नाही बनवली, कारण प्रज्ञा बोलत होती मला तिखट खाऊ वाटत नाही, फिकं खायचंय, त्यासाठी मी डाळ. तर चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आपण छान असं डाळीला आता उकळी फुटू देणार आहेत. मस्त उकळी फुटली ना मग डाळीला अजून छान अशी टेस्ट येईल. तर आपली डाळ झालेली आहे.
आता मी टाकणार आहे कुकरमध्ये तांदूळ. हे तांदूळ टाकणार आहे कुकरमध्ये. कुकरला 2-3 शिट्ट्या झाले की आपला भात पण होतो. जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा आणि माझं पण जास्त वेळ, कारण मला पण शाळेत जायचंय दादूला आणायला. तर चला घेते पटकन भात टाकून. हे आहेत तांदूळ. तांदळाला छान असं धुवून घेणार आहे मी, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे आणि मग लगेच त्याला धुवून पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून कुकरला ढक्कन लावून लगेच ठेवून देणार आहे. तर नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि 5 वाजता सगळ्यांनी लाईव्हला या.